आज की ऑनलाइन आराधना में आप सबका यीशु मसीह के नाम में मैं स्वागत करता हूं। और इस समय में हम लोग प्रार्थना में जाएंगे और शुरुआत की जो प्रार्थना है हमारे बीच में रेवरेंड संतोष मदारे है। मैं उनको विनती करूंगा कि वो हमारे लिए प्रार्थना करें। आइए हम प्रार्थना करें। सृष्टिकर्ता सेनाओं का यहोवा परमेश्वर, आज के सुंदर सबत के दिन के लिए हम आपको धन्यवाद देते हैं, आपकी महिमा स्तुति और प्रशंसा करते हैं, इसलिए कि प्रभु आपने पवित्र भक्तों को, अपने दासों को आज का ये दिन आपकी महिमा और स्तुति करने के लिए दिया है। धन्यवाद देते हैं रात की पहली मीठी नींद के लिए। धन्यवाद देते हैं पिछले सप्ताह में आपने अपने सारी कलीसियाओं को, पासबानों को, हमारे संस्थान के सभी अधिकारियों को आपने संभाला है। और प्रभु जी फिर से इस आज की भक्ति में आपकी महिमा करने का यह सुअवसर हमारे जीवन में हमें प्रदान किया है। आपको धन्यवाद देते हैं। विनती करते हैं परमेश्वर पिता, इस समय अपने सभी सेवकों के साथ जो आज प्रार्थना का संचालन करेंगे, प्रभु सबों के साथ हो। आज क्वायर द्वारा गाए जाने वाले गीतों को आशीषित कीजिए। जितने भी शास्त्र पाठ पढ़े जाएंगे, प्रभु उन सबों को भी आप हमारे जीवन के लाभ का कारण बनाइए। उपदेश संदेश जो सेवक देने वाले हैं, प्रभु आपके दास पासबान, प्रभु हम उनके लिए भी विनती करते हैं, अपने पवित्र आत्मा के द्वारा उन्हें परिपूर्ण कीजिए, आशीषित कीजिए। उनके मुख से निकलने वाला शब्द आपकी ओर से हो, ताकि प्रभु जी आपके कलीसिया को उसका लाभ पहुंच सके, सब लोग आशीषित किए जा सके और आत्मिक उन्नति में दिन प्रतिदिन बढ़ते चले जाए। प्रभु हम विशेष तौर से प्रार्थना करते हैं, आज रिफॉर्मेशन संडे हम लोग मना रहे हैं। हम विनती और निवेदन करते हैं आपके उन पवित्र सेवकों के लिए, सचमुच जिन्होंने प्रभु जी आपकी नई क्रांति की और इस संसार में सुसमाचार के माध्यम से परिवर्तन लाया है। प्रभु हम विनती करते हैं उन तमाम सेवकों के लिए, सचमुच उन्होंने जो अपना जीवन आपकी सेवकाई के लिए दिया, वे आपके पास सुरक्षित है, ये हमारा विश्वास है। और आपके आने पर वे आपके साथ होंगे, ये भी हमारा विश्वास है। और इसलिए हम विनती करते हैं आज का उपदेश हम सबों के लिए उसी प्रकार का परिवर्तन लाने वाला वचन हो जो हमारी आत्मा को बदल दे, हमारे जीवन को बदल दे, ताकि एक नया जीवन हम आरंभ कर सके। हम विनती और निवेदन करते हैं प्रभु जी आज की प्रार्थना, आज के गीत गाना, शास्त्र पाठ हम सबों के लिए आशीष का कारण होने दे। और विशेष तौर से हम विनती करते हैं प्रभु जी कि जब हम आपकी महिमा और स्तुति करते हैं, सत्य का आत्मा, पवित्र आत्मा हम सबों की अगुवाई करे। हमारी इस प्रार्थना को स्वीकार कीजिए। प्रभु यीशु मसीह के प्यारे मीठे और पवित्र नाम में इस प्रार्थना को आपसे मांगते हैं, सुनिए और कबूल कीजिए। आमीन। इस समय में हम लोग परमेश्वर की महिमा के लिए कुछ गीतों को गाएंगे और परमेश्वर की महिमा करेंगे। और इसमें हमें मदद करने वाले हैं जो चर्च है, वो CNI चर्च वर्धा का जो क्वायर है, वो हमें इसमें मदद करेंगे।
करना हो
इस समय में हम लोग आराधना में आगे बढ़ते हुए जो प्रभु भोज की किताब है पेज नंबर 162 उसमें का जो कैटलॉग नंबर 3 है उसमें से आगे बढ़ेंगे। प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, परमेश्वर का प्रेम और पवित्र आत्मा की सहभागिता आप सबके साथ हो और आपके साथ भी हो। सब मिलकर प्रार्थना करेंगे। सर्वशक्तिमान परमेश्वर, आपके सन्मुख सबके हृदय खुले हैं, आप सबकी अभिलाषाओं को जानते हैं और आपसे कोई भी भेद छिपा नहीं है। अपने पवित्र आत्मा की प्रेरणा से हमारे हृदय के विचारों को शुद्ध कीजिए ताकि हम आपसे पूर्ण रूप से प्रेम करें और योग्य रीति से आपके पवित्र नाम की स्तुति करें हमारे प्रभु यीशु मसीह के द्वारा। आमीन। स्वर्ग में परमेश्वर की महिमा और पृथ्वी पर उसके लोगों को शांति। हे प्रभु परमेश्वर, स्वर्गीय राजा, सर्वशक्तिमान पिता परमेश्वर, हम आपकी आराधना करते, आपको धन्यवाद देते और आपकी महिमा के कारण आपकी स्तुति करते हैं। हे प्रभु यीशु मसीह, परमेश्वर पिता के इकलौते पुत्र, हे प्रभु परमेश्वर, हे परमेश्वर के मेमने, आप जगत का पाप उठा ले जाते हैं, हम पर दया कीजिए। आप पिता के दाहिने ओर विराजमान हैं, हमारी प्रार्थना स्वीकार कीजिए, क्योंकि केवल आप ही पवित्र है, आप ही प्रभु है, आप यीशु मसीह पवित्र आत्मा के साथ परमेश्वर पिता की महिमा में परम उच्च है। आमीन। इस समय में हम लोग आज का जो बाइबल पाठ है उसके तरफ हम लोग जाएंगे और इस समय में जो पहला पाठ है वो पहला पाठ दूसरे राजा उसका 23 अध्याय और 1 से 9 वचनों को, और हमारे बीच में मिस्टर एलिक जेम्स है, उनको मैं विनती करूंगा कि वो हमारे लिए उसको पढ़े। आज का पहला शास्त्र पाठ जो लिया गया है पुरानी नियम की पुस्तक उसका दूसरा राजा की पुस्तक उसका 23वां अध्याय 1 पद से लेकर 9 पद तक मैं आपके सामने पढ़ूंगा। दूसरा राजा 23वां अध्याय 1 पद से लेके 9 पद तक। यहाँ यूँ लिखा है, योशिया का मूर्ति पूजा बंद करना। राजा ने यहूदा और यरूशलेम के सब पुरनियों को अपने पास बुलाकर इकट्ठा किया। तब राजा यहूदा के सब लोगों और यरूशलेम के सब निवासियों और याजकों और नबियों वरन छोटे बड़े सारी प्रजा के लोगों को संग लेकर यहोवा के भवन में गया। उसने जो वाचा की पुस्तक यहोवा के भवन में मिली थी उसकी सब बातें उनको पढ़कर सुनाई। तब राजा ने खंबे के पास खड़े होकर यहोवा से इस आशय की वाचा बांधी कि मैं यहोवा के पीछे पीछे चलूँगा और अपने सारे मन और सारे प्राण से उसकी आज्ञाएं, चितौनियाँ और विधियों का नित पालन किया करूँगा और इस वाचा की बातों को जो इस पुस्तक में लिखी है पूरी करूँगा। और सारी प्रजा वाचा में सहभागी हुई। तब राजा ने हिल्किय्याह महायाजक, उसके नीचे के याजकों और द्वारपालों को आज्ञा दी कि जितने पात्र बाल और अशेरा और आकाश के सारे गणों के लिए बने हैं उन सबों को यहोवा के मंदिर में से निकाल ले आओ। तब उसने उनको यरूशलेम के बाहर किद्रोन के खेतों में फूंक कर उनकी राख बेतेल को पहुंचा दी। जिन पुजारियों को यहूदा के राजाओं ने यहूदा के नगर के ऊंचे स्थानों में और यरूशलेम के आसपास के स्थानों में धूप जलाने के लिए ठहराया था, उनको और जो बाल और सूर्य, चंद्रमा, राशि चक्र और आकाश के सारों गणों को धूप जलाते थे, उनको भी राजा ने दूर कर दिया। वह अशेरा को यहोवा के भवन में से निकालकर यरूशलेम के बाहर किद्रोन नाले में ले गया और वहीं उनको फूंक दिया और पीस कर बुकनी कर दिया। तब वह बुकनी साधारण लोगों की कब्रों पर फेंक दी। फिर पुरुषगामियों के घर जो यहोवा के भवन में थे, जहाँ स्त्रियाँ अशेरा के लिए पर्दे बुना करती थी, उनको उसने ढा दिया। उसने यहूदा के सब नगरों के याजकों को बुलाकर गेबा से बेशरबा तक के उन ऊंचे स्थानों को जहाँ उन याजकों ने धूप जलाया था अशुद्ध कर दिया और फाटकों के ऊंचे स्थान अर्थात जो स्थान नगर के योशू नामक हाकिम के फाटक पर थे और नगर के फाटक के भीतर जाने वाले के बाईं ओर थे, उनको उसने ढा दिया।
तो भी ऊंचे स्थानों के याजक यरूशलेम में यहोवा की वेदी के पास न आए। वे अख़मीरी रोटी अपने भाइयों के साथ खाते थे। ये परमेश्वर का वचन है। परमेश्वर का धन्यवाद हो। आमीन। इस समय में हम लोग नए नियम से दूसरे पाठ को सुनेंगे और रोमियो की पत्री उसका 11 अध्याय और 1 से 6 वचनों को इस समय में हम लोग पढ़ेंगे। और हमारे बीच में मोनिका अनिल गावंडे है, वो हमारे लिए पढ़ेंगे। वो CNI चर्च वर्धा से है। आजचा शास्त्र नेमलेला आहे रोमकारास पत्र ह्याचा 11 अध्याय 1 ते 6 पर्यंत। तर मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे का? कधीच नाही, कारण मीही इस्रायलीचा व अब्राहामाच्या कुळातला व नीतीच्या वंशातला आहे। देवाने ज्याविषयी पूर्वज्ञान होते त्या आपल्या लोकांना टाकले नाही। एलियाच्या बाबतीत शास्त्र म्हणते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? इस्रायलाविरुद्ध देवाजवळ त्यांनी अशी विनंती केली, हे प्रभू, त्यांनी आपल्या संदेष्टांना जीवे मारले, तुझ्या वेदीत वागून पडल्या आणि एकटाच राहिला आहे आणि माझा प्राण व्यवसाय ते पाहतात। परंतु त्याला देवाने काय उत्तर मिळवले? त्याने बैलवैद्यापुढे गुडघे टेकले नाही। अशी 60,000 माणसांनी मी आपल्यासाठी राखून ठेवलेले आहे। तसेच हल्ल्यांच्या काळी सुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे वेद राहील आहे आणि तर कृपेचा राहील असे तर कर्मांनी नाही तर कृपा होणार नाही। हे परमेश्वराचे वचन आहे। परमेश्वराला धन्यवाद असो। इस समय में हम लोग बारी बारी से भजन संहिता को पढ़ेंगे और भजन संहिता उसका 81 अध्याय और 1 से 14 वचनों को पढ़ेंगे। और हमारे बीच में मिसेस सलोमी एंड जॉन जो CNI चर्च वर्धा से है, उनको मैं विनती करूंगा कि वो हमारे लिए वो पढ़े। स्तोत्र संहिता 81 1 ते 14 ही वचने आपण आळीपाळीने वाचली। देव जो आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा। याकोबाच्या देवाचा जय जयकार करा। सुरावर गीत म्हणा आणि खंजरी वाजवा, मंजूळ वीणा व सतार वाजवा। शुक्ल प्रतिपदेस पौर्णिमेस आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा। कारण हा इस्रायलीसाठी नियम आहे, हा याकोबाच्या देवाचा निर्बंध आहे। तो मिसर देशावरून गेला तेव्हा त्याने योसेफात हाच निर्बंध साक्षीसाठी नेमला। ज्याला मी ओळखले नव्हते त्याचे भाषण मी ऐकले, ते असे की मी त्याच्या हाताने पाडला आहे, त्याच्या हाताचा हार दूर केला आहे। तू संकटात असता आरोग्य केली तेव्हा मी तुला सोडवले। मी तुला मेघ गर्जनेच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले, मरिबाच्या जलाजवळून मी तुला पार केले। अहो माझ्या लोकांनो, ऐका, मी तुम्हा स्तोत्र करीतो। हे इस्रायला, तू माझे ऐकशील तर बरे होईल। तुला अन्य देव नसावा, तू परक्या देवाच्या पाया पडू नये। मीच तुझा देव परमेश्वर आहे। मीच तुला मिस्र देशातून बाहेर काढले। तू आपले तोंड चांगले उघड, म्हणजे मी ते बरे। परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही, इस्रायलाने माझे ऐकले नाही। यामुळे मी त्यास त्यांच्या हृदयाच्या दुराग्रहाप्रमाणे वागू केले, ते आपल्या संकल्पाप्रमाणे चालले। माझे लोक माझे ऐकतील, इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल। मी देवास त्याच्या वैरांचा मोड करीन, त्याच्या शत्रूवर मी आपला हात चालवीन। हे परमेश्वराचे वचन आहे। परमेश्वराचे आशीर्वाद आहे। इस समय में हम आराधना में आगे बढ़ते हुए परमेश्वर की महिमा करेंगे, परमेश्वर को धन्यवाद देंगे। और जो पहला गीत है उस गीत को हम लोग इस समय में गाएंगे। और मैं विनती करूंगा कि CNI चर्च वर्धा का जो क्वायर है वो हमारे लिए वो गीत को गाए।
इस समय में हम लोग सुसमाचार पाठ को सुनेंगे और जो आज का सुसमाचार पाठ है वो लूका रचित सुसमाचार उसका 11 अध्याय 33 से लेकर आखिरी तक उसको हम पढ़ेंगे। और हमारे बीच में इवेंजलिस्ट संजय गोरंतवार है जो वर्धा चर्च से है। उनको मैं विनती करूंगा कि वो हमारे लिए उस पाठ को पढ़े। लूका रचित सुसमाचार उसका 11वां अध्याय और उसके 33वें वचन से शुरुआत होती है 34वें वचन तक। हे क्रिस्त यीशु आपकी महिमा हो। आइए हम पढ़ेंगे। कोई मनुष्य दिया जला के तलघर में या पैमाने के नीचे नहीं रखता, परंतु दीवट पर रखता है कि भीतर आने वाले उजियाला पाए। तेरे शरीर का दिया तेरी आँख है, इसलिए जब तेरी आँख निर्मल है तो तेरा सारा शरीर भी उजियाला है, परंतु जब वह बुरी है तो तेरा शरीर भी अंधेरा है। इसलिए चौकस रहना कि जो उजियाला तुझ में है वह अंधेरा न हो जाए। इसलिए यदि तेरा सारा शरीर उजियाला हो और उसका कोई भाग अंधेरा न रहे तो सब का सब ऐसा उजियाला होगा जैसा उस समय होता है जब दिया अपनी चमक से तुझे उजाला देता है। जब वह बातें कर रहा था तो किसी फरीसी ने उससे विनती की कि मेरे यहाँ भोजन कर। वह भीतर जाकर भोजन करने बैठा। फरीसी को यह देखकर अचंभा हुआ कि उसने भोजन करने से पहले स्नान नहीं किया। प्रभु ने उससे कहा, हे फरीसियों, तुम कटोरे और थाली को ऊपर ऊपर से तो मांजते हो, परंतु तुम्हारे भीतर अंधेर और दुष्टता भरी है। हे निर्बुद्धियों, जिसने बाहर का भाग बनाया, क्या उसने भीतर का भाग नहीं बनाया? परंतु हाँ, भीतर वाली वस्तुओं को दान कर दो, तो देखो सब कुछ तुम्हारे लिए शुद्ध हो जाएगा।
पर हे फरीसियों, तुम पर हाय, तुम पुदीने और सुदाक का और सब भांति के सागपान का 10वां अंश देते हो, परंतु न्याय को और परमेश्वर के प्रेम को टाल देते हो। चाहिए तो था कि इन्हें भी करते रहते और उन्हें भी न छोड़ते। हे फरीसियों, तुम पर हाय, तुम आराधनालयों में मुख्य मुख्य आसन और बाजारों में नमस्कार चाहते हो। हाय तुम पर, क्योंकि तुम उन छिपी कब्रों के समान हो जिन पर लोग चलते हैं परंतु नहीं जानते। तब एक व्यवस्थापक ने उसको उत्तर दिया, हे गुरु, इन बातों के कहने से तू हमारी निंदा करता है। उसने कहा, हे व्यवस्थापकों, तुम पर भी हाय, तुम ऐसे बोझ उनको उठाना कठिन है मनुष्यों पर लादते हो, परंतु तुम आप उन बोझों को अपनी उस उंगली से भी नहीं छूते। हाय तुम पर, तुम उन भविष्यवक्ताओं की कब्रें बनाते हो जिन्हें तुम्हारे ही बाप दादों ने मार डाला था। अंत तुम गवाह हो और अपने बाप दादों के कामों से सहमत हो, क्योंकि उन्होंने उन्हें मार डाला और तुम उनकी कब्रें बनाते हो। इसलिए परमेश्वर की बुद्धि ने भी कहा है, मैं उसके पास भविष्यवक्ताओं और प्रेरितों को भेजूंगी और वे उनमें से कुछ को मार डालेंगे और कुछ को सताएंगे, ताकि जितने भविष्यवक्ताओं का लहू जगत की उत्पत्ति से बहाया गया है, सबका लेखा इस युग को लोगों से लिया जाएगा। हाबिल की हत्या से लेकर जकरिया की हत्या तक जो वेदी और मंदिर के बीच में घात किया गया, मैं तुमसे सच कहता हूँ, इन सब का लेखा इसी समय के लोगों से लिया जाएगा। हाय तुम व्यवस्थापकों पर, तुमने ज्ञान की कुंजी ले तो ली, परंतु तुमने आप ही प्रवेश नहीं किया और प्रवेश करने वालों को भी रोक दिया। जब वह वहां से निकला तो शास्त्री और फरीसी बुरी तरह उसके पीछे पड़ गए और छेड़ने लगे कि वह बहुत सी बातों की चर्चा करे, और घात में लगे रहे कि उसकी मुंह की कोई बात पकड़े। यह क्रिस्त का शुभ समाचार है। हे प्रभु यीशु, आपकी स्तुति हो। आमीन। इस समय में हम परमेश्वर के वचनों की ओर जाएंगे और मैं विनती करूंगा मिसेस रेवरेंड मेघा गायकवाड़ उनको कि वो जो वचन परमेश्वर का हमको देना चाहते हैं वो हमें वचन सुनाएं। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम। पेंटिकॉस्ट दिनानंतरचा 21वा रविवार आज आपण साजरा करत आहोत आणि त्यासाठी नेमलेला जो विषय आहे तो पुढील प्रमाणे, धर्मसुधारक आणि धर्मसुधारणा यांची कृतज्ञतेने आठवण ठेवून देवाचे आभार मानणे आणि त्याचे स्मरण करणे। आजचा जो दिवस आहे तो आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असा आहे, कारण हा सामान्य रविवार नसून आजचा हा रविवार धर्मसुधारणा ज्या लोकांनी केली, जे लोक धर्मसुधारणेसाठी आपला प्राण ज्यांनी दिला त्यांची आठवण ठेवणे किंवा त्यांचे स्मरण करणे, त्यांच्या कार्याला उजाळा देणे, त्याची आठवण ठेवणे, हा आजचा हा दिवस आहे। आणि आजच्या ह्या दिवशी अनेक लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य नीटपणे चालावं किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य योग्य ते कार्य लोकांना समजावं आणि त्याचं आचरण लोकांनी करावं, यासाठी अनेक लोकांनी आपले प्राण दिलेले आहेत, त्या प्राणांची आहुती दिलेली आहे असं आपल्याला पाहावयास मिळतं। आजचा विषय जो आहे त्याकडे आपण पाहणार आहोत। धर्मातील काही अनिष्ट चालीरीती, अनिष्ट रूढी परंपरा आणि चुकीचे सिद्धांत, धर्माच्या नावाखाली होणारी पिळवणूक, छळणूक, लूटमार, भ्रष्टाचार या गोष्टी थांबविण्यासाठी काही लोकांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांनाच आपण धर्मसुधारणा असे म्हणू शकतो। ह्या धर्मसुधारणा का करावी लागली किंवा का करावी लागली यासाठी आपण थोडा वेळ लक्ष देणार आहोत।
पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की जुन्या करारामधील जो शास्त्रपाठ आपण वाचला त्यामध्ये देखील योशिया राजाने जी धर्म सुधारणा केलेली आहे त्याचे वर्णन आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये अनेक संदेष्टांनी, अनेक प्रेषितांनी आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानं देखील धर्मामध्ये सुधारणा व्हावी किंवा चुकीचे सिद्धांत लोकांपर्यंत जाऊ नयेत यासाठी प्रयत्न केलेले आहेत असं आपल्याला पाहावयास मिळतं. याचा इतिहास जो आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्तांना स्वीकारल्यानंतर काही लोकांच्या मध्ये जे चुकीचे सिद्धांत पसरवण्यात आले होते त्यासाठी मार्टिन लुथर यांनी त्यासाठी वाचा फोडलेली आहे असं आपण पाहतो. 1517 म्हणजे 16व्या शतकामध्ये जर्मनीमध्ये काही लोकांनी या चुकीच्या चालीरीतींना किंवा चुकीच्या सिद्धांतांना प्रोटेस्ट केलेला आहे, म्हणजे विरोध केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि तो विरोध त्यांनी पुढे ते घेऊन गेले आणि म्हणूनच त्यातून जो पंथ उदयास आला त्याला आपण प्रोटेस्टंट पंथ असे आपण त्या पंथाला प्रोटेस्टंट पंथ असं म्हटलं जातं. आणि म्हणून प्रोटेस्टंट रिफॉर्मेशन म्हणजे सुधारणा चळवळ किंवा ज्या चुकीच्या सिद्धांतांना विरोध केला गेला त्यातून हा पंथ उदयास आला आणि त्या पंथाचे संस्थापक म्हणून आपण मार्टिन लुथर यांना ओळखतो. त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबर ज्यांनी कार्य केलं ते म्हणजे जॉन केल्विन, जॉन हस, हल्ड्रिश झ्विंगली, जॉन विक्लिफ या सर्वांनी त्यांच्याबरोबर कार्य केलेलं आहे किंवा त्यांना त्या कार्यामध्ये मदत केलेली आहे असे आपल्याला दिसून येते. 31 ऑक्टोबर 2017 या साली सुधारणा चळवळीला 500 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे जे चुकीचे सिद्धांत शिकवले गेले त्यामध्ये जी सुधारणा केली गेली किंवा योग्य असे सिद्धांत लोकांच्या पर्यंत पोहोचवले गेले अशा ह्या गोष्टीला 500 वर्ष पूर्ण झालेले आहेत असे आपण पाहतो. 500 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता आपल्या धर्मामध्ये चुकीचे सिद्धांत आहेत का किंवा आपण चुकीच्या सिद्धांतावर अजूनही चालत आहोत का याचं आज आपण परीक्षण करणार आहोत. आपण हा जो इतिहास आहे धर्म सुधारणेचा हा जो इतिहास आहे तो खूप मोठा इतिहास आहे. तो पाहणं आपल्यासाठी वेळेचं बंधन आहे आणि तो पूर्णपणे पाहणं आपल्याला होणार नाही. परंतु त्या इतिहासातील काही विशेष गोष्टी आपण पाहणार आहोत किंवा त्यांना उजाळा देणार आहोत, त्या जाणून घेणार आहोत. आणि त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत परंतु आपण थोडक्या गोष्टींकडे आज लक्ष लावूया. 16व्या शतकामध्ये आपण पाहतो की पोपशाहीचं राज्य होतं. पोप हा सर्व कॅथोलिक पंथाचा मेन असा किंवा महत्वाचा असा व्यक्ती होते की त्यांच्या वर्चस्वानुसार किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या अधिकारानुसार सर्व गोष्टी केल्या जात होत्या असं आपल्याला दिसून येतं. रोमन कॅथलिक या पंथाचे वर्चस्व त्यावेळेस होते आणि पोपशाहीमध्ये किंवा पोपच्या वर्चस्वामध्ये सर्व लोक दबले गेलेले होते असं आपल्याला दिसून येतं. कॅथोलिक चर्चचे जे चुकीचे सिद्धांत होते ते लोकांच्यावर अत्याचार असल्यासारखे होत होते कारण ते चुकीचे सिद्धांत लोकांना पटत नव्हते परंतु लोक त्याला वाचा फोडण्यासाठी समर्थ नव्हते किंवा ते त्याबद्दल काहीही बोलू शकत नव्हते. आणि म्हणून मार्टिन लुथर यांनी या जो अत्याचार होत होता किंवा धर्मामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी होत होत्या त्या गोष्टींना वाचा फोडलेली आहे आणि त्यांनी ते धाडस पोपशाहीच्या विरोधात जाण्याचं जे धाडस आहे ते मार्टिन लुथर यांनी केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की मार्टिन लुथर यांना ती शक्ती कुठून मिळाली तर मार्टिन लुथर हे ईश्वर विज्ञान तज्ज्ञ होते. ईश्वर विज्ञानाचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता आणि त्यामुळे हे जे चुकीचे सिद्धांत आहेत ते त्यांना समजल्यानंतर ते अस्वस्थ झाले होते. त्यांना चैन पडत नव्हता कारण चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत होत्या आणि प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास हा कुठेतरी कमी पडत होता असं त्यांना जाणवत होतं. आणि म्हणून त्यांनी हे सर्व बंद व्हावं किंवा ह्या सर्व गोष्टी थांबल्या जाव्यात यासाठी त्यांनी त्या गोष्टींना वाचा फोडलेली आहे आणि ते अस्वस्थ होऊन पोपशाहीच्या विरोधात जाण्याचं धाडस खूप मोठं धाडस असं त्यांनी केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. धर्मामध्ये काय चुकीच्या गोष्टी होत्या याकडे आपण थोडा वेळ लक्ष लावूया किंवा कोणते चुकीचे सिद्धांत शिकवले जात होते याकडे आपण थोडा वेळ पाहूया.
लोकांना सांगितलं जात होतं की पापांची क्षमा हवी असेल तर बाप्तिस्मा घ्यावा, बाप्तिस्म्याच्या द्वारे सर्व लोक पापातून मुक्त होतात अशी शिकवण त्यावेळेस दिली जात होती. आपण पाहतो की बाप्तिस्मा आणि प्रभुभोजन या गोष्टींबद्दल चुकीचं सिद्धांत किंवा चुकीची शिकवण लोकांना दिली जात होती असं आपल्याला दिसून येतं. परंतु लुथर यांचं म्हणणं यावर हे होतं की बाप्तिस्मा झाल्यानंतर देखील लोकांच्याकडून पाप होते, म्हणून लोकांनी देवावर विश्वास ठेवला पाहिजे व विश्वासामुळे त्यांना देवाची कृपा मिळेल व त्या कृपेमध्ये राहिल्याने पापापासून दूर राहता येईल. देवाची कृपा, प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. याचं वारंवार प्रशिक्षण मार्टिन लुथर यांनी लोकांना दिलेलं आहे. पापांची क्षमा मिळण्यासाठी किंवा पापांची क्षमा व्हावी यासाठी बाप्तिस्मा महत्वाचा तर आहेच, परंतु पूर्णपणे आपण त्यातून मुक्त होत नाही. तर बाप्तिस्मा झाल्यानंतर सुद्धा लोकांच्याकडून पाप होतं हे मार्टिन लुथर यांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यासाठी लोकांनी देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि देवाची कृपा, जास्तीत जास्त देवाची कृपा मिळवली पाहिजे असं मार्टिन लुथर यांनी शिकवण दिलेली आहे. आणि जर कृपेमध्ये आपण राहिलो आणि देवाच्या प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामध्ये जर आपण वाढलो तर आपण पापातून मुक्त होऊ शकतो किंवा आपण पापापासून दूर आपल्याला राहता येतं अशी शिकवण त्यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे पोप आणि काही याजक त्यावेळेस पाप विमोचनाचे पास लोकांना विकत होते किंवा त्यांना विकले जात होते असं देखील आपल्याला पाहावयास मिळतं. पाप विमोचन पास म्हणजे पापाचा स्वीकार करून पापातून मुक्त होण्यासाठी काही शुल्क, काही पैसे पोप आणि याजक यांना दिले जात होते किंवा त्यांना द्यावेत अशी शिकवण किंवा असं लोकांना शिकवलं जात होतं की जर तुम्हाला पाप क्षमा हवी असेल किंवा तुम्ही पापापासून दूर राहायचं तुम्हाला जर असेल तर तुम्ही काही शुल्क किंवा काही पैसे हे याजक आणि पोप यांना दिले गेले पाहिजेत, तरच तुम्हाला पापांची क्षमा किंवा पापांपासून दूर राहता येईल अशी शिकवण त्यावेळेस दिली जात होती. परंतु मार्टिन लुथर यांनी त्यासाठी लोकांना शिकवलं की पाप क्षमा ही कोणताही पोप किंवा याजक देऊ शकत नाही, तर पाप क्षमा ही फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आपला देऊ शकतो. ही शिकवण त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली आणि ती शिकवण जेव्हा त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली त्यावेळेस त्यांना खूप त्रास दिला गेला आणि ती शिकवण मागे घेण्यात यावी यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला असं आपल्याला दिसून येतं. परंतु तरी देखील मार्टिन लुथर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही गोष्ट पाठीमागे घेतली नाही, तर त्यांनी ही शिकवण पुढे घेऊन ते गेले आणि त्यांनी लोकांचं प्रबोधन केलं आणि लोकांना त्या गोष्टींपासून त्यांची प्रगती व्हावी किंवा त्यांच्या विचारांमध्ये प्रगती व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत असे आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे आपण पाहतो की स्वर्गामध्ये जागा मिळण्यासाठी देखील, कारण पृथ्वीवर राहत असताना तुम्ही पापी आहे आणि पृथ्वीवर राहत असताना तुमच्याकडून पाप होतं, परंतु जर तुम्हाला स्वर्गामध्ये जायचं असेल तर त्यासाठी देखील काही शुल्क मोजावं लागेल असं देखील त्यांना सांगण्यात आलं होतं असं आपल्याला दिसून येतं. परंतु यानंतर मार्टिन लुथर यांनी 3 नवीन रचनेमध्ये आपली धारणा त्यांनी स्पष्ट केली. त्यांनी कोणत्या गोष्टींना विरोध केला आणि कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत लोकांसाठी हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यातील एक पहिली म्हणजे रोमी अधिकार व याजकांचे अविवाहित राहणे या प्रथेचा त्यांनी विरोध केला. कारण आपण पाहतो की रोमन कॅथलिक पंथामध्ये जे याजक असतात ते विवाह करत नाहीत, परंतु विवाह न करता राहिल्याने अनेक मोहांना बळी पडू शकतात आणि अनेक पाप त्यांच्या हातून घडू शकतं हे मार्टिन लुथर यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी या गोष्टींचा विरोध केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे बायबल किंवा पवित्र शास्त्र हे पुस्तक सोडून इतर कोणतेही पुस्तक ख्रिस्ती लोकांसाठी आधार नाही. म्हणजे आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी जे महत्वाचं पुस्तक आहे किंवा महत्वाचा ग्रंथ जो आहे तो म्हणजे पवित्र शास्त्र आहे अशी शिकवण देखील त्यांनी दिलेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की तिसरी गोष्ट म्हणजे की
ख्रिस्ती लोक हे 2 संस्कारांना आपण विशेष महत्त्व देतो, ते म्हणजे की बाप्तिस्मा आणि प्रभुभोजन. परंतु त्यांनी पाप स्वीकार ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे किंवा महत्त्वाचा संस्कार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि बाप्तिस्मा, प्रभुभोजन आणि पाप स्वीकार ह्या गोष्टी आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत असं प्रबोधन मार्टिन लुथर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं किंवा लोकांना त्यांनी शिकवलेलं आहे. त्यांनी 95 प्रबंध विटेनबर्ग चर्चच्या दरवाजावर लावले व या गोष्टींना विरोध केला. त्यातून प्रोटेस्टंट पंथाचा उदय झालेला आहे असं आपण दिसून येतो. आणि आज आपण सर्व जे आहोत, CNI चर्च आपण जे म्हणतो किंवा CNI ही जी संस्था आपण म्हणतो, त्यात आपण सर्वजण आहोत ते प्रोटेस्टंट म्हणून आपण ख्रिस्ती जीवन जगत आहोत. म्हणजे ज्या मार्टिन लुथर यांनी चुकीच्या सिद्धांतांना प्रोटेस्ट केलं किंवा विरोध केला, त्यांचे अनुयायी आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपण प्रोटेस्टंट पंथामध्ये आपण सध्या आपलं आध्यात्मिक जीवन जगत आहोत असं आपल्याला पाहावयास मिळतं. ह्या अशा चुकीच्या सिद्धांत किंवा चुकीच्या गोष्टी त्या काळामध्ये झाल्या किंवा त्या काळामध्ये होत्या आणि त्याला प्रोटेस्ट करून किंवा त्याला विरोध करून आपला धर्म पुढे चालत गेला किंवा पुढे वाढत गेला असं आपल्याला दिसून येतं. परंतु आज देखील आपण त्या गोष्टींमध्ये आहोत का याचं आत्मपरीक्षण आपण पुढे जाऊन करणार आहोत. त्यापूर्वी जर आपण पाहिलं तर आज आपण जर जुन्या करारातील शास्त्रपाठ वाचला त्यामध्ये योशिया राजाबद्दल वर्णन आपल्याला दिलेलं आहे किंवा योशिया राजानं कोणती धर्म सुधारणा केली हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. योशिया राजाने इस्रायल लोकांना खरा व जिवंत देव कोण आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे योशिया राजाने परमेश्वर देवाच्या आज्ञा, निर्बंध आणि नियम काय आहेत हे इस्रायल लोकांना सांगून त्यांच्याशी करार केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. जर शास्त्रपाठाचं आपण व्यवस्थित ऐकलं असेल तर त्यामध्ये लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पाहतो की चंद्र, सूर्य, राशीचक्र, नक्षत्रगण यांच्या प्रतिमा, त्याचप्रमाणे त्यांना धूप जाळत होते ते त्यानं बाहेर काढून टाकलेलं आहे. त्याचप्रमाणे बाल मूर्ती आणि वेगवेगळ्या आशेरा मूर्ती, वेगवेगळ्या मूर्त्यांना त्यांना बाहेर टाकून दिलं, जाळून टाकलं आणि परमेश्वर देवाचे नियम, आज्ञा आणि निर्बंध हे लोकांनी जीवे भावे पाळावे, त्याचं त्यांनी स्मरण ठेवावं. तो जिवंत देव आपल्यासाठी आहे हे त्यांनी स्मरण ठेवावं आणि त्याच्या आज्ञा पाळाव्यात यासाठी योशिया राजाने प्रयत्न केलेला आहेत आणि त्याद्वारे त्यानं ह्या सर्व मूर्त्या जाळून किंवा लोकांना देवाचे आज्ञा सांगून त्यानं धर्म सुधारणा केलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारचे कार्य आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोकांनी केलेले, अनेक संदेष्टांनी, अनेक प्रेषितांनी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्यासाठी त्यांनी रक्तसाक्षीचे मरण देखील पत्करलेलं आहे असे आपण पाहतो. त्यासाठी अनेक उदाहरणं आपल्याला घेऊ शकतो आपण. उदाहरणार्थ स्तेफन आहे, त्यानं देखील रक्तसाक्षीचं मरण स्वीकारलं. असे अनेक संदेष्टे आणि अनेक प्रेषित आहेत की ज्यांना रक्तसाक्षीचं मरण मिळालेलं आहे किंवा त्यांनी धर्म सुधारणा करण्यासाठी किंवा परमेश्वर देव हा इस्रायलचा जिवंत देव आहे हे सांगण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून त्यांना स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागलेली आहे असं आपण पाहतो. यापुढे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं देखील धर्मामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं परमेश्वर देवाकडून जो धर्म शिकवण्यात आला होता किंवा ज्या गोष्टी शिकवण्यात आल्या होत्या त्यामध्ये त्याचा उपयोग लोक स्वतःचं प्रौढी मिरवण्यासाठी किंवा स्वतः आपण किती श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी लोक करत होते. परंतु ते न करणं किंवा ते चुकीचं आहे हे प्रभू येशू ख्रिस्तानं दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं देखील धर्माच्या ज्या गोष्टी आहेत त्या योग्य रीतीनं लोकांनी पाळाव्यात यासाठी धर्मामध्ये सुधारणा केलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. जो शुभवर्तमानाचा शास्त्रपाठ आपण वाचला त्यामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं दिव्यावरून काही धडा शिकवलेला आहे किंवा दिव्यावरून दाखला दिलेला आहे आणि दिव्यावरून दाखला देत असताना प्रभू येशू ख्रिस्तानं लोकांना शिकवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि काय प्रभू येशू ख्रिस्त या दिव्याच्या दाखल्यावरून आपल्याला काय सांगत आहे हे आपण पाहणार आहोत
की प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की दिवा लावून तळघरात किंवा मापाखाली कोणी ठेवीत नाही, तर आत येणाऱ्यास उजेड दिसावा म्हणून दिवठणीवर ठेवतात. आपण पाहतो की दिवा हा कधीही मापाखाली कोणी ठेवत नाही, तर तो दिवठणीवर ठेवतात यासाठी की सर्वांना प्रकाश मिळावा. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुढे सांगत आहे की आपल्या शरीराचा दिवा हा डोळा आहे. खूप सुंदर असं उदाहरण किंवा खूप सुंदर असा दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी सांगितलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी हे सांगायचं आहे की तुमच्या शरीराचा दिवा हा डोळा आहे. कारण आपण दिव्यामध्ये जसा प्रकाश असतो, आपल्याकडे आता लाईट गेल्यानंतर आपल्याला घरामध्ये आपला अंधार होतो आणि त्यावेळेस जेव्हा आपण आता सध्या कोण दिवा लावत नाही, परंतु मेणबत्ती आपण लावतो आणि त्यावेळेस आपल्याला प्रकाश मिळतो आणि त्या प्रकाशात आपण सर्व गोष्टी करू शकतो. जर अंधार असेल तर आपल्याला काही सुचत नाही, आपण योग्य त्या गोष्टी करू शकत नाही, आपण कशाला तरी धडकतो, पडतो, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्यामध्ये त्यावेळेस घडतात. परंतु ज्यावेळेस आपल्याला प्रकाश मिळतो त्यावेळेस आपण योग्य त्या गोष्टी करण्याकडे करू शकतो किंवा करण्याकडे आपला कल असतो. प्रभू येशू ख्रिस्त आज या ठिकाणी सांगत आहे की तुमच्या शरीराचा दिवा हा डोळा आहे. म्हणजे ह्यावरून प्रभू येशू ख्रिस्ताला हे सांगायचं आहे की दिवा डोळा म्हणजे आपल्याला दृष्टी आहे, आपण पाहू शकतो आणि जे आपण पाहू शकतो, जे आपण पाहतो ते आपण समजतो आणि ते आपण करतो. म्हणजे पाहतो, समजतो आणि मग करतो आपण. आणि म्हणून तो आपल्याला सांगत आहे की तुमच्या शरीराचा दिवा हा डोळा आहे. जर आपल्याला दिसतं, जर आपल्याला काय चांगलं आहे काय वाईट आहे हे जर आपल्याला दिसतं तर मग ते आपल्याला समजतं आणि मग ते आपण केलं पाहिजे. परंतु जर आपल्याला चांगलं आहे काय आहे वाईट काय आहे हे दिसून देखील आपण चांगलं न करता वाईट करण्याचा प्रयत्न करतो तर ते चुकीचं आहे. जर परमेश्वर देवानं ह्या शरीराची रचना केलेली आहे किंवा हे शरीर आपलं घडलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला डोळे दिलेले आहेत आणि समजण्याची बुद्धी दिलेली आहे आणि चांगलं ते करण्याची शिकवण प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला दिलेली आहे. मग प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तुमच्या शरीराचा दिवा हा तुमचा डोळा आहे आणि जर डोळ्याद्वारे आपण एखादी गोष्ट पाहतो आणि जर ती चांगली आहे का वाईट आहे ही समजण्याची बुद्धी देखील परमेश्वर देवानं आपल्याला दिलेली आहे. पण आपण चांगलं न करता जर वाईट करतो तर ते परमेश्वर देवाच्या दृष्टीनं वाईट असं आहे आणि परमेश्वर देवाला न आवडणारं आहे असं आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी सांगत आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त पुढे म्हणतो की तुझ्यामधील प्रकाश अंधार तर नाही ना हे पहा. तुझ्यामधील प्रकाश अंधार तर नाही ना हे पहा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की जर आपल्याला चांगलं करायचं समजतं, जर आपल्याला चांगलं आणि वाईट हे दिसतं, कारण आपण पाहतो की जे लोक आंधळे असतात त्यांना चांगलं काय वाईट काय हे दिसत नाही किंवा ते पाहू शकत नाहीत. परंतु आज आपण असे आहोत की आपल्याला परमेश्वर देवाने डोळे दिलेले आहेत आणि आपण चांगलं काय वाईट काय हे आपण पाहू शकतो. आणि जर चांगलं काय हे पाहून सुद्धा जर आपण ते करत नाही तर परमेश्वर देवाच्या दृष्टीने किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने ते वाईट आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुझ्यामधील प्रकाश हा अंधार तर नाही ना. म्हणजे जर आपल्याला प्रकाश आहे, जर आपल्याला त्या गोष्टी समजतात तरी देखील आपण जर अंधाराची कार्य करतो किंवा अंधाराच्या गोष्टींमध्ये आपण जातो तर हे परमेश्वर देवाच्या दृष्टीनं चुकीचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुमच्या शरीराचा दिवा हा तुमचा डोळा आहे. तर तुम्हाला जे दिसतं, जे चांगलं दिसतं ते करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केलेत तर तुमचं संपूर्ण शरीर हे प्रकाशमय होईल असं आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त आज आश्वासन देत आहे. पुढे आपण पाहतो की पुढे म्हटलेलं आहे की तो बोलत आहे इतक्यात एका पुरुषाने त्याला आपल्याकडे भोजनास येण्याची विनंती केली. मग तो आत जाऊन भोजनास बसला. त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत असे पाहून पुरुषाला आश्चर्य वाटले. प्रभू येशू ख्रिस्ताला भोजनासाठी बोलवलं आणि प्रभू येशू ख्रिस्त भोजनासाठी आल्यानंतर त्याने हातपाय धुतले नाहीत हे पाहून पुरुषाला आश्चर्य वाटलं. कारण यहुदी धर्म परंपरेमध्ये हातपाय धुण्याला अतिशय महत्व होतं आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं हातपाय धुतले नाहीत याचं पुरुषाला आश्चर्य वाटलं. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की तुम्ही परुषी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करिता पण तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा यांनी भरला आहे. अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बहिर्भाग केला त्याने अंतर्भागी केला नाही काय? तर जे आत आहे त्याचा दान धर्म करा, म्हणजे पहा सर्व तुम्हा शुद्ध आहे. प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी पुरुषांना उद्देशून किंवा पुरुषाला उत्तर देत आहे की
तुम्ही ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता, हातपाय स्वच्छ धुता, परंतु तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा यांनी भरलेला आहे. जर आपण बाहेरून स्वच्छ राहतो आणि आपल्या अंतकरणामध्ये जर अस्वच्छता आहे किंवा आपल्या अंतकरणामध्ये जर पाप आहे, आपल्या अंतकरणामध्ये जर मोह आहे, तर आपण बाहेरून कितीही चांगले वागलो तरी त्याचा काहीही परिणाम किंवा त्याचा परिणाम आध्यात्मिक जीवनावर होऊ शकत नाही, असं या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांनी शास्त्री आणि पुरुषांचं मत्तई 23 यामध्ये निषेध केलेला देखील आपल्याला पाहावयास मिळतो. पुढे तो म्हणतो की ह्या पुरुषांची केवढी दुर्दशा होणार, कारण पुरुषांच्याकडे जर आपण पाहिलं तर शास्त्री आणि पुरुषी हे आपल्या वेळेचा, आपल्याकडे जे काही आहे, आपल्या वस्तूचा, आपल्या वेळेचा, आपल्या सर्व गोष्टींचा दशांश ते देवाच्या भांडारामध्ये अर्पण करत असत. परंतु ह्या सर्व गोष्टी करत असताना ह्या सर्व गोष्टी तर आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये शिकवलेल्याच आहेत की तुम्ही प्रत्येक गोष्टीचा दशांश पवित्र भांडारामध्ये किंवा देवाच्या भांडारामध्ये द्या. परंतु त्या देत असताना लोकांनी आपल्याला पाहावे किंवा लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं किंवा लोकांनी आपल्याला नावजावं यासाठी त्याचा उपयोग करू नये. तर परमेश्वर देवाला देत असताना आपण ते जसं ज्याप्रमाणे आपण पाळतो की पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला हे शिकवलेलं आहे आणि म्हणून आपल्याला हे पाळणं गरजेचं आहे, तर ज्याप्रमाणे आपण आपल्या वस्तूचा, वेळेचा, आपल्या पदार्थांचा, आपल्या कोणत्याही गोष्टीचा दशांश आपण परमेश्वर देवाला अर्पण करतो, त्याचप्रमाणे आपण त्याच्या गोष्टींचं आचरण करणं किंवा त्याला आवडेल असं जीवन जगणं अतिशय महत्वाचं आहे, असं प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे. कारण तो म्हणतो, कारण पुरुष आणि शास्त्री यांचं आचरण कसं होतं तर ते त्यांना श्रेष्ठ असणे, त्यांना नमस्कार घेणे, त्यांना नावजून घेणे, त्यांना लोकांकडून सन्मान मिळवून घेणे, ह्या सर्व गोष्टी त्यांना आवडत असत. त्यांना लोकांच्यावर ओझी लादणे, त्यांना त्याचं एक बोटही न लावणे असं आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी ते करत असत आणि म्हणून अशा प्रकारच्या गोष्टींचा प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी धिक्कार करत आहे किंवा ह्या अशा लोकांची दुर्दशा होणार असं तो सांगत आहे. आणि म्हणून पुरुषांना तो म्हणत आहे की ह्या गोष्टी करा, ज्याप्रमाणे तुम्ही करता तर त्या गोष्टी तुम्ही कराच, परंतु न्याय व देवाची प्रीती ह्याकडे दुर्लक्ष करिता ह्या गोष्टी करावयाच्या होत्या त्या सोडावयाच्या नव्हत्या. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही दशांश देता, तुम्ही परमेश्वर देवाचं वचन आम्ही पाळतो हे लोकांना दर्शविता, त्याप्रमाणे तुम्ही देवाची प्रीती आणि देवाचा न्याय ह्या देखील तुम्ही धरून ठेवायच्या होत्या, त्या सोडायच्या नव्हत्या, असं प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे. कारण देवाचा न्याय आणि देवाची प्रीती ही किती अनमोल आहे, किती अमूल्य अशी आहे. आणि ती प्रीती आणि तो न्याय आपण इतरांच्या बरोबर वागत असताना किंवा इतरांच्या बरोबर आपले संबंध कसे आहेत ह्यातूनच तो देवाचा न्याय आणि देवाची प्रीती उघडकीस येते किंवा आपण दाखवू शकतो. जर आपण लोकांना छळतो, जर आपण लोकांच्यावर ओझी देतो, जर आपण लोकांचा धिक्कार करतो, गरीब श्रीमंत असा भेदभाव आपण करतो आणि इकडे आपण दशांश देतो, तर त्या जीवनाला कोणत्याही प्रकारचा अर्थ राहत नाही, असं प्रभू येशू ख्रिस्त या उदाहरणावरून आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पुरुषांना जी उपमा देत आहे ती अशा प्रकारची आहे की तुम्ही न दिसणाऱ्या कबरांसारखे आहात, त्याच्यावरून माणसे न समजता जातात. म्हणजे तुम्ही न दिसणाऱ्या कबरांसारखे आहेत, त्यावरून माणसे न समजता जातात, अशी उपमा प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी देत आहे. त्यानंतर आपण पाहतो की त्यानंतर एका शास्त्राने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारले की गुरुजी, तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करिता. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना उत्तर दिलं की तो म्हणाला, तुम्हा शास्त्रांचीही केवढी दुर्दशा होणार, कारण वाहावयास अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोट देखील त्या ओझ्यास लावित नाही. तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही संदेश त्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी मारले, जिवे मारले. तुम्ही साक्षीदार आहात व आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यास जिवे मारले व तुम्ही त्याची थडगी बांधता. प्रभू येशू ख्रिस्तानं यावेळेस शास्त्रांनी किंवा शास्त्रांच्या पूर्वजांनी ज्या गोष्टी केल्या होत्या ते दाखवून देण्याचा प्रयत्न प्रभू येशू ख्रिस्तानं या ठिकाणी केलेला आहे.
प्रयत्न म्हणण्यापेक्षा प्रभू येशू ख्रिस्तानं ते दाखवून दिलेलं आहे की तुम्ही संदेष्ट्यांना जिवे मारले, तुम्ही लोकांवर ओझी लादता, तुम्ही संदेष्ट्यांना जिवे मारले, त्यांची थडगी तुम्ही बांधलेली आहेत. म्हणजे जे लोक परमेश्वर देवाचं कार्य करत होते अशा लोकांना तुमच्या पूर्वजांनी बांधलेलं आहे, मारलेलं आहे, जिवे मारलेला आहे आणि त्यांची थडगी तुम्ही बांधलेली आहे. त्यामुळे तुमची देखील केवढी दुर्दशा होणार असं प्रभू येशू ख्रिस्तानं या ठिकाणी सांगत आहे. त्यानंतर आपण या अध्यायातलं किंवा जो शुभवर्तमान आपण वाचलं त्यातलं महत्वाचं असं वचन जे आहे ते म्हणजे 52 वचन आपण पाहतो की तुम्हा शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे आत जात होते त्यास तुम्ही प्रतिबंध केला. ज्ञानाची किल्ली तुम्ही घेऊन गेला आणि जे स्वतः आत गेला नाही आणि जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला असं ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त का म्हणत आहे तर आपण पाहतो की त्या काळामध्ये शास्त्री आणि परुषी हे धर्मपंडित म्हणून किंवा नियमशास्त्रामध्ये पारंगत असणारे असा तो गट होता किंवा ते लोक होते असं आपल्याला पाहावयास मिळतं. परंतु ते जे शिकवण देत होते ते अशा प्रकारची होती की कर्मामुळे माणसांचे तारण होते, त्यांनी कर्मामुळे माणसांचं तारण होते अशी शिकवण ते देत होते. आणि मग ते स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला मसीहा मानत नव्हते किंवा प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा एकुलता एक पुत्र आहे हे सत्य त्यांनी स्वीकारलं नव्हतं. तो जगाचा तारणारा आहे हे त्यांनी मान्य केलं नाही आणि इतरांनीही ते मान्य करू नये यासाठी ते प्रयत्नशील होते असं आपल्याला पाहावयास मिळतं. कारण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याची सेवा करत होता किंवा सेवा कार्य तो करत होता त्यावेळेस आपण पाहतो की शास्त्री आणि परुषांनी अतिशय त्याच्या कार्यामध्ये अडथळा आणलेला आहे किंवा त्याला बोलण्यामध्ये पकडावं, त्याला पवित्र शास्त्रातील वचनांमध्ये पकडावं, तो त्याचा चुकीचा अर्थ सांगतो का हे पाहावं आणि त्याला मोठी शिक्षा त्याला मिळावी यासाठी ते लोक प्रयत्नात होते असं आपल्याला अनेक ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये पाहावयास मिळतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बोलण्यामध्ये एकदाही सापडलेला नाही आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे किंवा सांगत आहे की ज्ञानाची किल्ली ते घेऊन गेले. म्हणजे जे खरं ज्ञान होतं, जे प्रभू येशू ख्रिस्त हे जे सत्य होतं ते लोकांना समजत होतं, परंतु ते लोकांना समजू नये, त्यांचं मन त्यापासून फिरवावं यासाठी हे लोक प्रयत्नशील होते. आणि म्हणून आपण पाहतो की त्यांनी देखील स्वतः प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही आणि इतरांनी देखील त्याच्यावर विश्वास ठेवू नये यासाठी त्यांनी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला, प्रभू येशू ख्रिस्ताविरोधात त्यांना चेतवण्याचा प्रयत्न केला, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल त्यांनी खोट्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी स्वीकारू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत असं आपण पाहतो. परंतु त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचं नाकारलं आणि दुसऱ्यांनाही त्याच्यावर विश्वास ठेवू दिला नाही असं आपण पाहतो. आणि प्रभू येशू ख्रिस्तावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहेत असं आपण पाहतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं म्हणजे अशा प्रकारचे चुकीचे सिद्धांत किंवा अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत असं आपल्याला दिसून येतं. कर्मामुळे माणसाचे तारण होते ही शिकवण त्यांनी शिकवली, परंतु आपण पाहतो की आपण विश्वासाद्वारे तारले गेलेलो आहोत, आपण कृपेमुळे तारले गेलेलो आहोत. कारण कर्म जर आपण पाहिलं तर कळत न कळतपणे आपल्या हातून रोजच्या दिवसामध्ये अनेक चुका होतात, अनेक पाप होतात, अनेक गोष्टी देवाला न आवडणाऱ्या घडतात. परंतु तरी देखील आज आपण या जिवंताच्या भूमीवर जीवित असे आहोत याचं कारण हे आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपल्यावर आहे. तो तारण करण्यासाठी आला, त्यानं आपलं तारण केलेलं आहे आणि सध्या आपल्याला कृपेच्या काळामध्ये त्यानं ठेवलेलं आहे यासाठी की ज्यावेळेस तो दुसऱ्यांदा येईल, न्याय करण्यासाठी येईल, त्यावेळेस आपण त्याला योग्य असे आपण त्याच्या पुढे जाऊ शकू यासाठी त्यानं आपल्याला कृपेच्या काळामध्ये ठेवलेलं आहे. आणि कृपेच्या काळामध्ये आपण जगत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताला आपण पाहतो की त्याच्यावर देखील अनेक आरोप ठेवण्यात आले, अनेक चुकीचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आणि त्याला वधस्तंभाची शिक्षा दिलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रेषितांनी, अनेक संदेष्ट्यांनी आपल्यासाठी प्राण दिलेले आहेत, त्यांची आठवण आज आपण ठेवत आहोत. पुढे आपण पाहतो की संत पौलाने देखील एक उदाहरण दिलेलं आहे. संत पौल देखील एलियाचं उदाहरण देत आहे आणि एलियाला देखील कशा प्रकारे लोकांना मारण्यात आलं परंतु एलिया वाचलेला आहे याचं उदाहरण त्यानं दिलेलं आहे. आणि या ठिकाणी तो म्हणत आहे की हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना जिवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या आणि मी एकटाच राहिलो आहे आणि माझा प्राण घ्यावयास ते पाहतात. परंतु
परंतु त्या ठिकाणी उत्तर आपल्याला पाहावयास मिळतं की परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? ज्यांनी बाल दैवतापुढे गुडघे टेकले नाहीत अशी 7,000 माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत. तसेच हल्लीच्या काळी सुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे. आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मानी नाही, नाहीतर कृपा ही कृपा होणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की एलियाच्या काळामध्ये देखील एलिया जो संदेष्टा होता उत्तम असा आणि तो कार्य करत होता, त्यावेळेस त्या लोकांनी अनेकांना अनेक संदेष्टांना मारलं आणि एलिया हा एकटाच मागे राहिलेला होता. आणि म्हणून तो परमेश्वर देवाला सांगत आहे की मी एकटाच राहिलेलो आहे. परंतु परमेश्वर देवानं त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की 7,000 लोकांनी बाल देवते पुढे गुडघे टेकलेले नाहीत, असे 7,000 लोक शेष राहिलेले आहेत, म्हणजे उरलेले आहेत किंवा मागे राहिलेले आहेत. आणि मग ते 7,000 लोक यासाठी राहिले तर ते कर्मानी नाही तर त्यांच्यावर कृपा झालेली आहे. आणि म्हणून कृपा ही कृपा ते जर शेष राहिले नसते तर कृपा ही कृपा राहिली नसती. म्हणून परमेश्वर देवानं त्या 7,000 लोकांना त्या काळामध्ये मागे ठेवलं होतं किंवा शेष ठेवलं होतं असं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि म्हणून मी म्हटलं की आपल्यावर कृपा आहे आणि आपण कृपेच्या काळात जगत आहोत. आणि म्हणून आज त्यावेळेस 7,000 लोक होते की ज्यांनी मूर्तीपूजा केली नाही किंवा बाल देवतेला स्वीकारलं नाही. आणि आज आपण पाहतो की आज आपण अनेक लोक आहोत जे प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आपण अनुसरणारे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाणारे असे आपण लोक आहोत. आज आपण पाहणार आहोत की आज आपण जो धर्म शिकलेलो आहोत किंवा जो पवित्र शास्त्राने आम्हाला शिकवलेला आहे, अनेक याजक अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्त धर्मगुरू अनेक धर्मगुरू याजक प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन दर रविवारी आपल्याला सांगत असतात, समजावून सांगत असतात. आणि त्यामध्ये आज आपण वाढत आहोत का याचं आत्मपरीक्षण करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की आज अनेक पंथ निघालेले आहेत आणि अनेक पंथांच्या मागे लोक जात आहेत. जे मेनलाईन चर्चेस आहेत त्यामध्ये राजकारण आहे, त्यामध्ये अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडतात असं म्हटलं जातं. आणि ते लोक आपलं चर्च सोडून इतर लोकांच्याकडे किंवा इतर पंथाकडे जाण्याचा कल आज आपल्याला दिसून येत आहे. परंतु आपण पाहतो की जे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, जे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते शिकवण मेनलाईन चर्चेसमध्ये आज आपल्याला पाहावयास मिळते. इतर कोणतीही चुकीची गोष्ट किंवा चुकीचे सिद्धांत शिकवले जात नाहीत. आणि असं असताना देखील अनेक लोक इतर पंथाच्या मागे लागलेले आहेत किंवा इतर लोकांच्याकडे जात आहेत असं आपण पाहतो. मग जर आपल्याला खरा जिवंत देव कोण आहे, देवाची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आणि प्रभू येशू ख्रिस्ताची दया कृपा आपल्याला जर चर्चमध्ये आपल्याला मिळते किंवा आपल्या मंदिरामध्ये आपल्याला मिळते तर आपण इतर ठिकाणी न जाता आपल्या चर्चमध्ये राहून आपण ती शिकवण समजून घेण्याचा आणि त्या शिकवणीप्रमाणे चालण्याचा आपण प्रयत्न करत आहोत का याचा आज आपण आत्मपरीक्षण करूया. कारण प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो विश्वास घेऊन आपण चालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं आज अनेक याजकगण आपल्याला सांगत आहे. आज छोटंसं एक उदाहरण मी सांगते की एक ओळखीची मुलगी आहे, माझ्या ओळखीची एक मुलगी आहे. तिला असं सांगितलं गेलं, जे ब्रदर लोक आहेत जे प्रेयर घेतात आणि जे ब्रदर लोक शिकवण देतात त्या ब्रदर लोकांनी तिला सांगितलं की चांगली कपडे घालणं म्हणजे पाप आहे, चांगलं तयार होणं म्हणजे पाप आहे, पतीसोबत बाहेर जाणं फिरायला जाणं म्हणजे पाप आहे, घरच्या गोष्टी म्हणजे घरचं काम, घरचं स्वयंपाक करणं, धुणं भांडी करणं, मुलांकडे लक्ष देणं हे म्हणजे पाप आहे. अशी चुकीची शिकवण त्या मुलीला दिली गेली. आणि ती मुलगी ते जे ब्रदर आहेत त्यांच्यावर एवढी विश्वास ठेवणारी होती की ती एवढी त्यामध्ये गुंतत गेली आणि त्याच गोष्टी ती करत गेली की तिच्या डोक्यावर परिणाम झाला आणि तिचं संतुलन जे आहे, मानसिक संतुलन जे आहे ते ती हरवून बसली. त्या काळामध्ये तिच्या सासू सासरे, तिचे पती आणि तिच्या मुलांनी तिला भरपूर साथ दिली, परंतु तरी देखील ती
ज्याप्रमाणे वागत होती ते याप्रमाणे की ती कोणत्याही प्रकारचे चांगले कपडे घालत नव्हती, मुलांच्याकडे लक्ष देत नव्हती, जेवण करत नव्हती. ती 24 तास बायबल वाचण्याकडे आणि प्रार्थना करण्याकडे लक्ष लावत होती. आणि असे असताना ती काही न खाल्ल्यामुळे आणि काही न पिल्यामुळे 24 तास ती फक्त बायबल वाचत बसल्यामुळे तिला शरीरामध्ये तिचा अशक्तपणा आला. ती पूर्णपणे गळून गेली आणि तिला हॉस्पिटलाइज करण्यात आले. म्हणजे ह्या अशा प्रकारच्या चुकीच्या सिद्धांताचा किंवा चुकीच्या शिकवणीचा एखाद्या व्यक्तीवर जीवघेणा वाईट प्रसंग येऊ शकतो किंवा जीवघेणा प्रसंग येऊ शकतो. ही गोष्ट मी स्वतः अनुभवलेली आहे किंवा स्वतः पाहिलेली आहे. आणि म्हणून आज आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. जे सर्व चांगलं करायचं आहे, कशा प्रकारचं आपलं आचरण असावं, कशा प्रकारे आपण आपलं जीवन जगावं, आध्यात्मिक जीवन आपण कसं जगावं, आपलं जगिक जीवन कसं जगावं, या सर्व प्रकारची शिकवण आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे. मग पवित्र शास्त्र सोडून आपण जर एखाद्या व्यक्तीचा एवढा प्रभाव करून घेतो तर आपल्याला आपल्या जीवावर बेतण्यासारखं आहे. आणि म्हणून हे जीवावर बेतू नये किंवा एखाद्याचा जीवाचा नाश होऊ नये यासाठी मार्टिन लुथर आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की अनेक संदेश त्यांनी स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानं देखील त्यासाठी प्रयत्न केले की चुकीच्या शिकवणी लोकांपर्यंत जाऊ नयेत, तर चुकीच्या शिकवणीपासून किंवा चुकीच्या सिद्धांतापासून लोकांनी वाचावं आणि आपलं आध्यात्मिक जीवन त्यांनी जगावं. आज आपण अनेक जण आहोत की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत आणि अनेक जण आहेत की जे प्रभू येशू ख्रिस्ताची विश्वास देवाची कृपा मिळवण्यापासून दूर राहून आपण हे असे ब्रदर लोक किंवा पंथाच्या पाठीमागे लागलेलो आहोत. प्रभू परमेश्वर आज आपल्याला सांगत आहे की जे पवित्र शास्त्र आणि जे याजकजन शिकवत आहेत, जे स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्यासाठी केलेलं आहे त्याचं स्मरण ठेवणं किंवा जे मार्टिन लुथर आणि त्यांच्या सहकार्यांनी धर्म सुधारणा केली त्या धर्मसुधारकांची आठवण ठेवणं, त्यांचं स्मरण ठेवलं आणि त्यांनी ज्या शिकवलेल्या आहेत गोष्टी त्याप्रमाणे चालणं हे गरजेचं आहे. परमेश्वर देवबाप करो आणि असे करण्यासाठी तो आपले सहाय्य करो. आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो की जे धर्मसुधारक आणि धर्मसुधारणा आमच्यासाठी झालेले आहे, ज्या धर्मसुधारकांनी आमच्यासाठी लोकांना चांगलं ते कळावं आणि लोकांपर्यंत योग्य ते सिद्धांत पोहोचावे यासाठी प्रयत्न केले, अशा सर्वांची आम्ही ह्यावेळेस आठवण ठेवतो. अशा सर्वांचं आम्ही स्मरण करतो. त्यांच्या आयुष्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझे आभार मानतो आणि त्यांनी जे त्यांच्या प्राणाची आहुती दिलेली आहे त्याचं स्मरण ठेवून आम्ही चुकीच्या सिद्धांतांना, चुकीच्या व्यक्तींच्याकडे न जाता आम्ही आमचं मंदिर, आमचं चर्च आणि आमचे याजक आणि प्रभू येशू ख्रिस्तानं शिकवलेले सर्व सिद्धांत आणि शिकवणी याप्रमाणे चालावं. देवाची कृपा आम्ही मिळवावी आणि प्रभू येशू ख्रिस्तानी पवित्र आत्म्याच्या सहभागितेत आम्ही राहावं याकरता तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रिय प्रभू येशूच्या द्वारे मागते म्हणून आई, आमेन. इस समय में हम लोग विश्वास वचन को कहेंगे और पेज नंबर 165 उसमें जो प्रेरितों का विश्वास वचन है वो सब मिलके इस समय में हम लोग कहेंगे. मैं सर्वशक्तिमान पिता, स्वर्ग और पृथ्वी के सृष्टिकर्ता परमेश्वर पर विश्वास करता हूँ. मैं उसके इकलौते पुत्र हमारे प्रभु यीशु मसीह पर विश्वास करता हूँ. वो पवित्र आत्मा के सामर्थ्य से घर में आए और कुमारी मरियम से जन्मे. उन्होंने पंतुस पिलातुस के शासन में दुख भोगा. वो क्रूस पर चढ़ाए गए, मारे और गाड़े गए और मृतक लोक में उतरे. तीसरे दिन वह जी उठे, वह स्वर्ग पर चढ़ गए और पिता की दाहिने और विराजमान हुए. वह जीवितों और मृतों का न्याय करने को फिर आएंगे. मैं पवित्र आत्मा पर, पवित्र सार्वत्रिक कलीसिया पर, संतों की संगति, पापों की क्षमा, देह के पुनरुत्थान और शाश्वत जीवन पर विश्वास करता हूँ. आमीन. इस समय में हम लोग एक स्पेशल गीत सुनेंगे और मैं विनती करूंगा मास्टर एनोश जेम्स से कि वो हमारे लिए गीत को गाए. Hallelujah.
छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने में टेकू बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। हाले हालेलुया 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 हाले हालेलुया 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 हाले हालेलुया हालेलुया हालेलुया। थैंक यू। इस समय में हम लोग सूचनाओं को सुनेंगे और हमारे बीच में मिसेस रचना सिंह है जो हमारे डायसिस के एडॉक कमेटी के सेक्रेटरी है। मैं उनको विनती करूंगा कि वो हमारे लिए सूचना दे। प्रभु यीशु मसीह के मधुर और मीठे नाम में आप सभी को मेरा नमस्कार। चर्च ऑफ नॉर्थ इंडिया नागपुर धर्म प्रांत की ऑनलाइन रविवार आराधना 25 अक्टूबर 2020 दैट इज 25th October 2020, the 21st Sunday after Pentecost. The theme for today is We thank God and remember with gratitude the reformers and reformation. हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं और कृतज्ञता के साथ सुधारक और सुधारकों को याद करते हैं। प्रार्थना निवेदन। आइए मध्यस्थी की प्रार्थना में याद रखें। लेट अस इंटरसीड विद गॉड विद आवर प्रेयर रिक्वेस्ट्स। विशेष वर्ग के लोग दैट इज कॉमन पीपल के लिए, नर्सेस, डॉक्टर्स, पैरामेडिकल के लिए हम प्रार्थना करें और उन्हें निरंतर अपने प्रार्थनाओं में याद रखें। कोविड-19 की जो महामारी है, काफ़ी हद तक हम लोग सब परेशान हैं। हम परमेश्वर से हमेशा अपनी प्रार्थनाओं में याद रखें वैक्सीन के लिए और जो लोग उससे पीड़ित हैं उनके लिए, मजदूरों के लिए, बेरोजगारों के लिए, देश के जवानों और किसानों के लिए। प्रार्थना करें हमारे स्टूडेंट्स, उनका जो एजुकेशन चल रहा है ऑनलाइन, उनकी जो परीक्षाएं हो रही हैं यूनिवर्सिटीज़ में ऑनलाइन, हम उनको प्रार्थना में याद रखें। प्रार्थना में याद रखें हमारे जितने सीनियर सिटीजन्स हैं उनको हम प्रार्थना में याद रखें और छोटे बच्चों को उनको भी याद रखें और उनकी सुरक्षा के लिए हम प्रार्थना करें। प्रार्थना करें जिन लोगों के लिए जो अपने बर्थडेज, वेडिंग एनिवर्सरीज इस सप्ताह सेलिब्रेट कर रहे हैं। हमारे देश के लिए हम प्रार्थना करें। हमारे देश के वेरियस सेक्टर्स ऑफ इकोनॉमी के लिए हम उन्हें याद रखें। जो एजुकेशन सेक्टर है, जो जुडिशरी है, जो अदर सेक्टर्स है जो बहुत बुरी तरीके से अफेक्टेड है, हम उन्हें याद रखें। हम प्रार्थना करें हमारे ऑनरेबल प्रेसिडेंट सर के लिए, ऑनरेबल श्री रामनाथ कोविंद जी के लिए, हमारे प्राइम मिनिस्टर ऑनरेबल श्री नरेंद्र जी मोदी के लिए, हमारे चीफ मिनिस्टर ऑनरेबल श्री उद्धव ठाकरे जी के लिए, स्टेट एवं सेंट्रल मंत्रिमंडल के लिए और सभी राज्यों के राज्यपाल के लिए हम उन सभी को अपनी प्रार्थनाओं में याद रखें। हम प्रार्थना करें हमारे कलीसिया में काफ़ी लोग बीमार हैं एंड एट दिस पॉइंट ऑफ टाइम वी विश टू प्रे for Reverend Uttam Khobragade's mother who's admitted in a hospital in Chandrapur. We pray for her speedy recovery. Reverend Amin Kalwale's father is also unwell. Friends, kindly remember them in your prayers. प्रार्थना करें स्पेशली ऑल सेंट्स कैथीड्रल के जो प्यून हैं मिस्टर डेविड मार्टिन के लिए, जो बहुत सीरियस है और हॉस्पिटल में एडमिटेड है। हम उनके लिए हम प्रार्थना करें। चर्च ऑफ नॉर्थ इंडिया CNI सिनेट दिल्ली ऑफिस के लिए हम प्रार्थना करें। हमारे CNI के मिशन एंड विजन के लिए हम प्रार्थना करें।
हमारे मॉडरेटर सर के लिए द मोस्ट रेवरेंड डॉक्टर पीसी सिंह और उनके परिवार के लिए, डेप्यूटी मॉडरेटर द राइट रेवरेंड विजय कुमार नायक और उनके परिवार के लिए, जनरल सेक्रेटरी रेवरेंड एस टेनिस लाल एंड फैमिली के लिए, ट्रेजरर प्रोफेसर जयंत अग्रवाल और उनके परिवार के लिए, एग्जीक्यूटिव कमेटी मेंबर्स ऑफ CNI सिनेड और उनके परिवार को हम अपनी प्रार्थनाओं में निरंतर याद रखें। Let us remember our Bishop, Right Reverend Sharad Gaikwad, for the Diocese of Nagpur and his family. जो एडहॉक कमेटी है, एग्जीक्यूटिव कमेटी, हम उन्हें भी प्रार्थना में याद रखें। डायसिस के DWFCS और WFCS संडे स्कूल और हमारे सभी पासबानों के लिए, प्रचारकों के लिए, मिशनरियों के लिए, हम उन सभी को अपनी प्रार्थनाओं में याद रखें। प्रार्थना करें हमारे देश के सभी CNI चर्चेस के लिए, फोर्थकमिंग नागपुर डायसिसन काउंसिल के लिए, जो इवेंजलिस्ट जो अलग अलग गांव में काम कर रहे हैं, हम सभी उनको प्रार्थना में याद रखें। फ्रेंड्स, वी ऑल नो दैट द चर्चेस remain to be closed down, but at the same time, as being responsible members of the church, let us remember to contribute generously for our monthly offerings, for our birthday offerings, for our wedding anniversary, Thanksgiving offerings, and please keep them aside and hand them over to your church office or to your treasurer or to your pastor. नियमित चर्च आराधना खुलने के बाद ही निर्वाचक नामावली दैट इज इलेक्ट्रल रोल की प्रक्रिया शुरू होगी। 4 रविवार इस बात की घोषणा की जाएगी, इसके बाद ही इसकी प्रक्रिया शुरू होगी। फॉर आवर डियर कम्युनिकेंट मेंबर्स, इट्स अ हम्बल रिक्वेस्ट, काइंडली गिव योर डोनेशंस और योर कॉन्ट्रीब्यूशंस टू योर रिस्पेक्टिव पास्टरेट्स। जितने कम्युनिकेंट मेंबर्स हैं वो अपना कॉन्ट्रीब्यूशन या अपना डोनेशन या अपना टाइथ वो अपने पासबानों को हैंड ओवर कर सकते हैं, या फिर चेक के द्वारा या RTGS के द्वारा आप अपने चर्चेस को कंट्रीब्यूट कर सकते हैं। प्रार्थना करें हमारे सभी CNI के जितने इंस्टीट्यूशंस हैं, हम सभी को अपनी प्रार्थनाओं में याद रखें। Friends, I would like to inform you that the nursing admissions at Mayo Memorial hospitals are open. There are very few seats. Please submit your prospectus on or before 28th of October 2020. At the same time, COVID-related safety products and materials are available at CNI SSI at a very reasonable rate. Kindly contact the CNI SSI for the purchase of sanitizers, cotton mask, thermal gun, oximeter, PPE kit, face shield, sanitizer stand. There is also a job opportunity that is urgently required for a maintenance engineer at Mayo Memorial Hospital, Sitabardi. Qualification is BE Civil or Electrical. Experience 2 years of working experience. Salary package is negotiable as per appropriate professional background. Please apply to Dr. Vilas Shende, Director MMH Hospital, with your complete profile and certificate before the 27th October 2020. The email ID is murehospi@yahoo.com or vilasshende16@gmail.com. Shortlisted candidates will be called for personal and practical interview. Friends, we all know that every day we are facing new challenges, but at the same time, please ensure that your life is safe. कृपया दिशा दिए हुए जो भी गवर्नमेंट के SOPs आते हैं उन्हें हम ध्यान रखते हुए अपनी लाइफ को उस तरीके से चलाएं। इट इज़ इम्पॉर्टेंट कि आरोग्य सेतु आप डाउनलोड करिए। उसी प्रकार से अपने चेहरे पे मास्क और हैंड सैनिटाइजर्स का इस्तेमाल करना बहुत ज़्यादा ज़रूरी है, विथ ग्लव्स। जिन नागरिकों की आयु 65 से ज़्यादा है और 10 से कम है, जिन बच्चों की आयु, वो घर पे ही रहे।
प्लीज़ मेंटेन सामाजिक दूरी, जिस प्रकार से हम कहते हैं 2 गज की दूरी इज़ बेनिफिशियल फॉर अस। अंतिम क्रियाकरण के लिए देर आर ओनली 20 पीपल अलाउड एंड फॉर weddings it is still 50 people. Only if it's necessary, step out of your homes. And we all know that very soon our offices and our schools and colleges will be open. So please remember to read the SOPs before you decide to step out. For this Sunday's service, we wish to thank on behalf of the Diocese of Nagpur, our Bishop, the Right Reverend Sharad Gaikwad, Reverend Sanjay Rathod for conducting this service, Reverend Mrs. Megha Gaikwad for her sermon, Evangelist Mr. Sanjay Gorantwar, Mr. Alec James, Ms. Monica Anil Gawande, Mrs. Salome John, Mr. Enosh James, Mr. Shimon Lanjivar, and we wish to thank Reverend John George and the coordination done by Mr. Joe Lovett for the online recording of this Sunday's service. For the praise and worship, स्तुति आराधना के लिए CNI Church वर्धा को हम धन्यवाद देना चाहेंगे. God bless you all. Stay safe and stay positive. God bless you. विवाह घोषणा। मैं सेंट एंड्रूज चर्च तुमसर की सभासद कुमारी क्रिस्टीना अरविंद खांडेकर और सेंट पॉल चर्च भंडारा के सभासद कुमार अमित सुधीर जेकर इनके विवाह की घोषणा करता हूं। यदि आप में से कोई व्यक्ति ऐसा उचित कारण जानता है जिनसे इन दोनों का विवाह में जोड़ा जाना विधि सम्मत न हो, तो वह इस कलीसिया के प्रेस्बिटर इंचार्ज रेवरेंड मार्कस ए खांडेकर इनको लिखित रूप में सूचित करे। यह विवाह की पहली घोषणा है। विवाह की तिथि है 11 नवंबर 2020। विवाह का स्थल है सेंट एंड्रूज चर्च तुमसर और विवाह का समय है सुबह 11 बजे। सेंट एंड्रूज चर्च तुमसर की सभासद कुमारी क्रिस्टीना और सेंट पॉल चर्च भंडारा के सभासद कुमार अमित इनकी एक ही विवाह घोषणा होने से अगले रविवार को दूसरी विवाह घोषणा रेवरेंड आरिफ उमर साहेब करेंगे। आइए हम कुमारी क्रिस्टीना ए खांडेकर और कुमार अमित एस जेकर इनके लिए प्रार्थना करें। हमारे स्वर्गीय परमेश्वर, हम कुमारी क्रिस्टीना ए खांडेकर और कुमार अमित एस जेकर इनके लिए आपकी आशीष को मांगते हैं। हम ये चाहते हैं कि विवाह के द्वारा ये दोनों जोड़े जाए। हम प्रार्थना करते हैं कि आप इन दोनों को पवित्र विवाह के लिए तैयार करें और इनके जीवन भर इनका मार्गदर्शन करते रहें। हमारे प्रभु यीशु मसीह के द्वारा आमीन। ज्यावेळेला आपण विवाह घोषणा ऐकणार आहोत, मी रेव्हरंड एस.व्ही. घाटे, प्रीस्ट इंचार्ज सेंट अँड्रूज चर्च, खालील विवाह घोषणेत वाचत असलेल्या दोघांच्या होणाऱ्या विवाहाची घोषणा करत आहे। कुमारी वेरोनिका फ्रान्सिस कुमार, सेंट अँड्रूज चर्चची सभासद, नेहरू स्कूल भुटकाळा चंद्रपूर, हिचा शुभविवाह श्री आर्नॉल्ड दिलीप सेनगारव, सेंट अँड्रूज चर्चचा सभासद, आदर्श अपार्टमेंट सरकार नगर चंद्रपूर, याचबरोबर दिनांक 11/11/2020 सायंकाळी 5 वाजता लव इंडिया चर्च चंद्रपूर या ठिकाणी संपन्न होणार आहे। तर या दोघांचा विवाह होऊ नये म्हणून जर कुणाला काही कारण उचित कारण माहीत असल्यास त्यांनी ते लेखी स्वरूपात मंडळीचे पालक यांना कळवावे। विवाह घोषणा दुसरी। मी रेव्हरंड एस.व्ही. घाटे, प्रीस्ट इंचार्ज सेंट अँड्रूज चर्च, खालील विवाह घोषणेत वाचत असलेल्या दोघांच्या होणाऱ्या विवाहाची घोषणा करत आहे। श्री प्रेषित दुबे, सेंट अँड्रूज चर्चचा सभासद, राहणार ख्रिश्चन कॉलनी चंद्रपूर, याचा शुभविवाह कुमारी अंजली रामटेके, शेडमाके चौक दुर्गापूर, हिच्याबरोबर दिनांक 10 नोव्हेंबर 2020 या दिवशी दुपारी 4:30 वाजता मसीहे लॉन बिनबागे चंद्रपूर
येथे संपन्न होणार आहे. तरी हा विवाह संपन्न होऊ नये म्हणून जर कोणाला काही उचित कारण माहीत असल्यास ते लेखी स्वरूपात पाळक साहेबांच्याकडे कळवावे. ही देखील विवाह घोषणेची पहिली वेळ आहे. या दोन्ही विवाहाकरता आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, मी तुझ्या मनापासून आभार मानतो, कारण तू आपल्या लेकरांचं कल्याण करतोस आणि सर्व प्रकारचे आशीर्वाद तू कौटुंबिक जीवनाला देतोस. आणि म्हणून कुमारी वेरोनिका आणि श्री आर्नॉल्ड यांच्या विवाहासाठी पवित्र परमेश्वरा सर्व प्रकारची कृपा तू प्रगट कर. आणि या विवाहाच्या वेळी या दोघांची मन तुझ्या प्रीतीनं आणि समंजसपणानं भरलेली असू दे. त्यासोबत श्री प्रेषित आणि कुमारी अंजली या दोघांच्या देखील होणाऱ्या विवाहासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, कारण पवित्र परमेश्वरा हा तू जुळून आणलेला आहेस. तेव्हा ही विवाहाला तुझी उपस्थिती असू दे आणि हे दोन्ही विवाह तू आपल्या आशीर्वादानं परिपूर्ण कर. आणि इतकंच नव्हे तर प्रभू, यांच्यामध्ये कौटुंबिक जीवन जेव्हा सुरू होईल तेव्हा पवित्र परमेश्वर तुझं सहाय्य, मार्गदर्शन, तुझी कृपा आणि सर्व प्रकारचं सहाय्य त्यांना प्रतिनिधी प्राप्त होऊ दे. आणि या विवाहाला तू संपन्न कर, या मी तुला प्रार्थना विनंती करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो आहे. आमीन. इस समय में हम लोग दूसरे गीत को गाएंगे और मैं विनती करूंगा CNI चर्च वर्धा क्वायर ग्रुप को कि वो हमारे लिए गीत गाए. और जब हम लोग गीत गाते हैं तो इस समय में हम अपना जो दान है वो दान हम परमेश्वर को दे. आपण देवपाच्या महिम्यासाठी गीत गावतो आहे. गीत नंबर 7. तू मेरा मैं
आइए हम इस समय में जो दान हमने अपने घरों में परमेश्वर के लिए दिया है उस सारी दान के लिए प्रार्थना करेंगे और हम लोग प्रार्थना में जाएंगे। प्रभु जी, हम आपको धन्यवाद देते हैं और आपकी स्तुति करते हैं, आपकी महिमा करते हैं, क्योंकि प्रभु जी आपके अनुग्रह से आप हमारी सारी जरूरतों को पूरा करते हैं। जब कठिनाई के समय है प्रभु जी, आप हमें अनुग्रह देते हैं, हमारी जरूरतों को पूरा करते हैं, इसलिए हम आपकी स्तुति करते हैं। और प्रभु जी, हम आपको धन्यवाद देते हैं जो दान सभी ने आपके सेवा के लिए दिया है, हम आपकी स्तुति करते हैं। प्रभु, आप उसके द्वारा उन सबको आशीषित कीजिए, उनकी सारी जरूरतों को पूरा कीजिए, सबको तंदुरुस्त रखिए, चंगाई में रखिए प्रभु। और प्रभु जी, आने वाले दिनों में हमारे कलीसिया के द्वारा, हमारे डायसिस के द्वारा आपकी महिमा हो। और प्रभु जी, हम प्रार्थना करते हैं कि इस दान के द्वारा जो आपके सेवक लोग हैं उनकी सारी जरूरतें पूरी हो और आपकी महिमा के लिए हम सबको इस्तेमाल कीजिए। प्रभु जी, हम आपको धन्यवाद देते हैं उनके विश्वास के लिए, जो विश्वास के साथ आपको दान दिया है, हम आपकी महिमा करते हैं। उसके बदले में प्रभु जी आप उन सबको आशीषित कीजिए। प्रभु जी, सबको चंगाई में रखिए, सबको अनुग्रह में चलाइए और सबको आशीषित कीजिए। धन्यवाद के साथ इस प्रार्थना को यीशु मसीह के नाम में मांगते हैं, सुन और ग्रहण कर पिता, आमीन। इस समय में हम लोग मध्यस्थी की प्रार्थना में जाएंगे और हमारे बीच में मिस्टर शिमोन लांजेवार हैं जो वर्धा चर्च CNI से आते हैं। उनको मैं विनती करूंगा कि वो हमारे लिए मध्यस्थी की प्रार्थना करें। आइए हम मध्यस्थी की प्रार्थना करें। हम समस्त मानव जाति के लिए प्रार्थना करें और अपनी प्रार्थनाओं को प्रभु यीशु मसीह ख्रिस्त के निरंतर निवेदन के साथ अर्पित करें। हे पिता, हम प्रार्थना करते हैं कि समस्त संसार में न्याय और शांति स्थापित हो और प्रत्येक व्यक्ति भरपूर जीवन प्राप्त करे। हे दयावान प्रभु, उन सब लोगों के लिए जो इस गांव नगर में रहते हैं, उन सब बातों को दूर करने के लिए जिनसे आपसी फूट और झगड़े होते हैं, और हमारे देश में सच्ची एकता की बढ़ती के लिए हे दयावान प्रभु हमारी प्रार्थना सुनिए। उन सब लोगों के लिए जो कृषि, उद्योग अथवा व्यापार में लगे हुए हैं, सब मजदूरों और कारागिरों के लिए, उन सब के लिए जो हमारे देश की रक्षा करते हैं, हे दयावान प्रभु हमारी प्रार्थना सुनिए। अध्यापकों और छात्रों, वैज्ञानिकों, लेखकों और कलाकारों, उन सब व्यक्तियों के लिए जो अन्य लोगों के विचारों और भावनाओं को प्रभावित करते हैं, हे दयावान प्रभु हमारी प्रार्थना सुनिए। उन सब लोगों के लिए जो दुखी है, बेरोजगार है, भूखे है, प्यासे है, दरिद्र और दलित है, बीमार और मरणासन है, उन सब व्यक्तियों के लिए जो ऐसे लोगों की सेवा और सहायता करते हैं, हे दयावान प्रभु हमारी प्रार्थना सुनिए। हमारे तथा अन्य देशों के सब शासकों के लिए, विशेषकर हमारे राष्ट्रपति, प्रधानमंत्री, इस राज्य के राज्यपाल और मुख्यमंत्री, उन सब के लिए जो लोगों पर किसी प्रकार का अधिकार रखते हैं, हे दयावान प्रभु हमारी प्रार्थना सुनिए। संपूर्ण मसीह समाज की एकता और मेल मिलाप के लिए और समस्त संसार में उनकी गवाही और सेवा कार्य के लिए, हे दयावान प्रभु भारत में आपकी समस्त कलीसिया के लिए, उनके परिषदों तथा अगुओं, विशेषकर हमारे प्रमुख धर्माचार्य, दक्षिण भारत की कलीसिया के प्रमुख धर्माचार्य और मार्तोमा कलीसिया के मेट्रोपोलिटन, हमारे धर्माचार्य, हमारे पुरोहित और आपकी कलीसिया के सब अन्य धर्म सेवकों के लिए कि वे सच्चाई और लगन से आपकी सेवा करें, हे दयावान प्रभु यह वर दे कि आपके उन सब भक्तों के साथ जिन्होंने अपने जीवन में सच्चाई से आपकी सेवा की है, हम भी आपके राज्य के शाश्वत आनंद में सहभागी हो सके। हे दयावान प्रभु आइए हम सब मिलकर करते हैं। हे स्वर्गीय पिता, अपने राज्य को शीघ्र प्रकट कीजिए और हमारी प्रार्थनाओं को सुनिए। हम आपके पुत्र अपने प्रभु उद्धार यीशु मसीह के नाम से यह मांगते हैं, आमीन। इस समय में हम लोग और एक गीत गाएंगे आखिरी का, और मैं वो गीतों में हम लोग जाएंगे। और जो आखिरी का गीत है उसमें हमें
CNI चर्च वर्धा हमें सहायता करेंगे।
इस समय में हम लोग आखिरी का प्रार्थना में जाएंगे और प्रार्थना करेंगे। आइए हम प्रार्थना करें। प्रभु जी, हम आपको धन्यवाद देते हैं और आपकी स्तुति करते और आपकी महिमा करते हैं। प्रभु धन्यवाद देते और धन्यवाद देते प्रभु जी, आपने फिर एक बार हमें सहायता किया। हम जब घरों में हैं आपकी आराधना करने का, आपका वचन सुनने के लिए और प्रभु जी आपका स्तुति करने के लिए आपने हमें सहायता किया। हम आपकी स्तुति करते हैं और प्रभु जी हम आपको धन्यवाद देते हैं आज के वचन के लिए। उस वचनों के द्वारा आपने आज हमें आशीषित किया। हम आपकी स्तुति करते हैं प्रभु जी। हम आपको धन्यवाद देते हैं इस आराधना में जिन सभी ने सहायता किया उन सबको आशीषित कीजिए और प्रभु जी हमें सहायता कीजिए कि जब हमारे पास वचन आया है तो हम वो वचन लोगों तक पहुंचाने के लिए जब हम यहाँ से जाते हैं प्रभु आपके अनुग्रह में भर दीजिए, आपके अनुग्रह में चलाइए और आप हमें सहायता कीजिए। और हमारा विश्वास है कि प्रभु जी आज आपने हमसे बात की है, इसलिए आपकी स्तुति करते, धन्यवाद देते और प्रार्थना को यीशु मसीह के नाम में मांगते, सुन और ग्रहण कर पिता, आमीन। इस समय में हम लोग आखिरी में प्रभु की प्रार्थना सब मिलके कहेंगे। हे हमारे पिता, तू जो स्वर्ग में है, तेरा नाम पवित्र माना जाए, तेरा राज्य आए, तेरी इच्छा जैसे स्वर्ग में पूरी होती है वैसे पृथ्वी भी हो। हमारे दिन भर की रोटी आज हमें दे, जैसे हमने अपने अपराधों को क्षमा किया है वैसे हमारे अपराधों को क्षमा कर। हमें परीक्षा में ला परंतु बुराई से बचा, क्योंकि राज, पराक्रम और महिमा अब और सर्वदा आपका ही है, आमीन। इस समय मैं विनती करूंगा हमारे डायसिस के बिशप राइट रेवरेंड शरद गायकवाड़ उनको कि वो हमें आशीष दे। आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, त्याचा आशीर्वाद, त्याची शांती, त्याची कृपा आणि त्याचा आनंद आपल्या प्रत्येकाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन। So